प्रिव्हिलेजेस झाले ना हे. जर सीडीआर आहे तसं जर सांगितलं जात असेल आणि तुम्ही चौकशीला बोलवत नाही तर प्रिव्हिलेज आहेत. आणि जर तुमचं म्हणणं असेल की नाही नाही अशी सीडीआर नाहीयेत, तर फडणवीस साहेब तुम्हाला खुलं आव्हान आहे, हे आता लुपाछुपीचा खेळ बंद करा आणि जाहीरपणे सांगा की सीडीआर खरे की खोटे. खरे आहेत ना सीडीआर, आम्ही खरे आहेत असं मानून चालतो. चला, सीडीआर खरे आहेत असं जर तुमचं म्हणणं असेल तर केसरकर आणि एकनाथ शिंदे यांना चौकशीला कधी बोलवणार आहात. आणि चाकणकरवर तर आत्ता गुन्हा दाखलच झाला पाहिजे, कारण ज्या पद्धतीची इन्व्हॉल्वमेंट चाकणकरची दिसलेली आहे ते बघता चाकणकर आतापर्यंत गजाड व्हायला हव्यात. पण मी पुन्हा सांगते की प्रतिभा चाकणकरचा बळी दिला जात आहे का रुपाली चाकणकरच्या राजकीय मुत्सद्देगिरी पुढे? कारण सगळं रुपाली चाकणकरांनी केलं, पण कागदोपत्री प्रतिभा चाकणकरांना अडकवण्याचा प्रयत्न असं काही होतंय का? ह्या सगळ्याच प्रश्नांची उत्तरं आणि महत्वाचं की खरातच्या बंगल्यावरचा बुलडोजर कधी चालवला जाणार आहे, समता पतसंस्थेचं काय, हे सगळे प्रश्न आता फडणवीस साहेब असं होऊ नये की तुमच्या प्रामाणिकपणाबद्दल लोकांना शंका याव्या. कारण तुम्ही ज्या पद्धतीने, कारण उगाच असं मांजराने उंदराला सतत सतत खेळवायचं, एकदाच काय तो सोक्षमोक्ष लागू द्या ना, उंदीर सोडून तरी द्या, नाहीतर खटकन खटका पाडा. आणि एकदा काय ते महाराष्ट्राला कळू देत की याच्यामधले कोण कोण आरोपी आहेत, ते याच्यासाठी की पॉलिटिकल प्रिव्हिलेज असेल तर आम्ही वाचू शकतो असा संदेश अजिबात एकाही लिंगपिसाटाकडे जाता कामा नये. कितीही मोठा राजकीय वरदहस्त असला तरी त्याची गय होणार नाही, हा संदेश जर द्यायचा असेल तर चाकणकरच्या अटक आत्ता तात्काळ होणं गरजेचं आहे. एकनाथ शिंदे आणि केसरकर या दोघांच्या चौकशा आत्ता होणं गरजेचं आहे. आणि चाकणकरची प्रॉपर्टी आणि खरातची प्रॉपर्टी या दोन्ही प्रॉपर्टीवर बुलडोजर चालवणं हे सुद्धा तितकंच गरजेचं आहे. हे महत्वाचे मुद्दे. तुम्ही आता रुपाली चाकणकरांवरती आरोप केले. काल त्यांनी 28 दिवसानंतर एक पोस्ट केली, त्यामध्ये त्यांनी म्हटलं की माझ्यावर जेवढे काही आरोप झाले त्या संदर्भातले कुणीही पुरावे देऊ शकले नाहीये. मध्ये एक निनावी पत्र आलं होतं, तो देखील फुटील डाव होता असं देखील नाही. हे काही निनावी पत्राचा जो मुद्दा आहे कदाचित माझ्या आजारपणाच्या काळातला आहे, त्यामुळे मला तो काही माहित नाही. पण चाकणकरांच्या आर्थिक हितसंबंधांचे पुरावे आता किती अजून समोर आणायचे? तुम्ही समता पतसंस्थेला चक्क खोटं ठरवू पाहताय का? म्हणजे तुम्ही एकट्या वाचण्यासाठी तुम्ही समता पतसंस्थेचं संचालक मंडळ अख्खं पायाखाली घ्यायला तयार आहातच, पण स्वतःची